जय मल्हार बांधवांनो. धनगरी इतिहास आणि वर्तमान या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओच्या थंबनेलमधून तुमच्या लक्षातच आलं असेल की आजच्या व्हिडिओचा विषय काय आहे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, ज्यांना आपण सशस्त्र क्रांतीचे जनकही मानतो, त्यांनी लिहिलेल्या एका डायरीत धनगर शब्दाची नोंद आपल्याला आढळते. दऱ्याखोऱ्यात, डोंगर दऱ्यात सशस्त्र लढा लढत असताना ब्रिटिशांविरुद्ध त्यांच्या लढाया झाल्या आणि त्यामध्ये त्यांना धनगर जमातींनी वेळोवेळी मदत केली. याच सर्व गोष्टी त्यांनी त्यांच्या डायरीतही नोंद करून ठेवल्या. तर त्या एकूण नोंदीतील आपण 4 नोंदी आज आपण पाहणार आहोत. त्याआधी आपण क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचे एक आद्य प्रवर्तक. त्यांचे मूळ घराणे कोकणातील केळशी, रत्नागिरी जिल्हा येथील. वासुदेवांचे आजोबा अनंतराव हे कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. 2-3 दिवस किल्ला तटवून अगतिक झाल्यावरच त्यांनी किल्ला 1818 इंग्रजांच्या स्वाधीन केला. किल्ल्याजवळ असलेल्या पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्यातील शिरढोण, रायगड येथील गावी पुढे फडके कुटुंबाचे वास्तव्य झाले. 1876 ते 78 या दरम्यान महाराष्ट्रात मोठे दुष्काळ पडले. त्यातच प्लेग, पटकीसारख्या साथीच्या रोगांची भर देखील पडली. गोरगरिबांचे पाण्याचे आणि खाण्याचे फार हाल झाले. शेतकऱ्यांची गुरेढोरे मेली आणि सर्वत्र मोठा हाहाकार उडाला. वासुदेव यांनी पुणे, नगर, नाशिक या टापूत पायी प्रवास करून लोकांची विपन्नावस्था पाहिली. या दुष्काळास, दारिद्र्यास परकीय सरकारच जबाबदार आहे, त्याची हकालपट्टी करून आपल्या लोकांचे शासन स्थापन केले पाहिजे असा प्रचार त्यांनी सुरू केला. एकाच वेळी सर्व ठिकाणी उठाव व्हावेत अशी त्यांची इच्छा होती, पण तसे साथीदार त्यांना मिळाले नाहीत. शिवाय पांढरपेशा सुशिक्षित वर्गात त्यांना पाठिंबाही मिळेना. तेव्हा भटक्या विमुक्त जमातीतील रामोशी, धनगर इत्यादींकडे ते वळले आणि या देशभक्त सहकाऱ्यांना हाताशी घेऊन स्वतःच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही मोहीम हाती घेतली. त्यांना ब्रिटिशांनी जन्मठेपेची, काळ्या पाण्याची शिक्षा फरमावली होती. पुढे त्यांची रवानगी 1880 रोजी जानेवारीत एडनच्या तुरुंगात झाली. तुरुंगातील हाल, एडनची उष्ण हवा यांमुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि क्षयरोगाने त्यांना पछाडले. त्यातच अखेरीस त्यांनी अन्न सोडले आणि ते एडन येथील कारावासातच मरण पावले. आता आपण आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी स्वतः लिहिलेल्या डायरीतील धनगर संबंधीच्या नोंदी पाहणार आहोत. त्यातील पहिली नोंद अशी की दिनांक 24 मार्च 1879 रोजी वासुदेव महाराज पहिल्यांदाच धनगरांच्या संपर्कात आले. त्यांनी असं लिहिलंय की डोंगर दऱ्यात धनगरांनी माझ्या फौजेला सुरक्षित स्थळी नेले आणि इंग्रज लष्कर आल्यास एका पालखीत मला बसवून आजारी धनगर असल्याचे खोटे वासून देऊ अशी योजना धनगरांनी आखली होती. त्यानंतर दुसरी नोंद दिनांक 25 मार्च 1879. मी माझ्या आयुष्यात अनेक जातीची माणसे पाहिली आहेत, पण प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हतेसाठी कोणीही धनगरांच्या बरोबरीचे नाही. जर त्यांनी एकदा नाकारले तर ते शेवटपर्यंत टिकून राहतील. जसे त्यांनी आमच्यासाठी खूप काही केले आहे, जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा ही भूमी, या डोंगरदऱ्या त्यांच्यासाठीच तयार असतील. त्यानंतर तिसरी नोंद. धनगरवाड्यावर गेल्यावर त्यांनी मला दही दिले. ते खाऊन मी अगदी संतुष्ट झालो. त्यांनी म्हणजेच धनगरांनी माझ्यासाठी खूप त्रास सहन केला आहे आणि एका राजाप्रमाणे माझी काळजी घेतली आहे. ते असे मानतात की इथली ब्रिटिश सत्ता पालथी झाल्यावर या डोंगरदऱ्या इनाम म्हणून त्यांनाच मिळतील आणि त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी आणि फौजेसाठी खूप त्रास सहन केलेला आहे. त्यानंतर चौथी नोंद दिनांक 26 आणि 27 मार्च 1879. डोंगरदऱ्यात फौजेला वाट दाखविण्यासाठी धनगरांकडून खूप सहाय्य मिळाले. तर मित्रांनो, या डायरीतील नोंदी पाहून तुमच्या लक्षात आलं असेल की धनगर जमातीचे लोक हे अतिशय दुर्गम भागात डोंगर दऱ्यात वास्तव्य करणारे लोक आहेत. या नोंदींमध्ये असणारा प्रदेश कोणता, तर तो आहे पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरातील मावळ प्रांत. आजही आपले गवळी धनगर बांधव तेथे अतिशय हालाकीचे जीवन जगत आहेत. त्यात आपले अनेक सोयरे मंडळी आहेत. त्यांची आडनावे म्हणजे मरगळे, गोरे, बावदने, झोरे, आखाडे, कोकरे इत्यादी घराणी तेथे वास्तव्यास आहेत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक स्वातंत्र्यवीरांना धनगर जमातीच्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना शक्य असलेली त्यांनी ती मदत दिली. पण ऑफिशियल नोंदी नसल्यामुळे कोणीही या इतिहासाचा उलगडा करू शकलेला नाही. जशा आपल्याला नोंदी मिळत जातील तसे आपण तुमच्यासमोर मांडत जाऊ.
त्यापैकी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांना धनगर जमातीतून जी मदत मिळाली होती ती मदत त्यांनी त्यांच्या डायरीत लिहून ठेवली, त्यामुळं आज आपल्याला ती उपलब्ध झाली. आज आपण ज्या नोंदी पाहिल्या ते लिहिणारे व्यक्ती सामान्य नव्हते, ते आद्य क्रांतिकारक होते. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना जे अनुभव आले ते त्यांनी त्यांच्या डायरीत नमूद करून ठेवले. प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हतेच्या बाबतीत त्यांनी धनगरांचा केलेला गुणगौरव हा निश्चितच आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे, पण पुढील कित्येक पिढ्यांना हे प्रेरणा देत राहील. तर बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे अवश्य कळवा आणि धनगर इतिहास आणि वर्तमान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीचा इतिहास आपण तुमच्यासमोर मांडत राहू, तेही संदर्भासहित. धन्यवाद. जय मल्हार.